महाराष्ट्र राज्याचे मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गिरीश महाजन यांच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा नोंदवून तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी अकोट तालुक्याच्या वतीने तालुकाध्यक्ष चरण इंगळे व महासचिव रोशन पुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय तहसीलदार अकोट यांना निवेदनाद्वारे करण्यात आले। नाशिक येथे दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जाणीवपूर्वक राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला। या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात कर्तव्यावर असलेल्या महिला वन विभाग अधिकारी माधवी जाधव व दर्शना चौपुरे यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची जाणीव करून दिली, परंतु माननीय गिरीश महाजन यांनी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून एक प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची व संविधानाची विटंबना केली आहे। त्यामुळे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल करून मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करण्यात यावी, तसेच त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी अकोट तालुका व शहराच्या वतीने तालुकाध्यक्ष चरण इंगळे व महासचिव रोशन पुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय तहसीलदार अकोट यांना निवेदनाद्वारे करण्यात आले। यावेळी प्रदीप वानखडे, काशीराम साबळे, नगरसेवक इम्रान पठाण, नगरसेवक लताताई कांबळे, सुरेंद्र ओईंबे, निलेश झाडे, संभा थोरात, प्रदीप चोरे, मंगलाताई खंडारे, प्रशांत मानकर, नितीन वानखडे, कपिल पोटे, गौतम पचाग, राजपाल बडगे, सचिन सुपासे, गोपाल ढोरे, मंगेश कांबळे, युवक महासचिव अमन गवई, सचिन सरकटे, प्रसिद्धी प्रमुख स्वप्नील सरकटे यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, युवा आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी निवेदन दिले। सत्यशोधक न्यूज साठी अकोला जिल्हा संपादक विशाल गवई। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.